कंपन्यांनाही आपले निर्णय बदलावे लागतात आणि बदलावे त्यामुळे लागतात. 70-75% हा खूप मोठा आकडा आहे असं मला वाटतं. म्हणजे याआधी झालेल्या गुंतवणूक करारांबद्दलही तुम्ही सांगितलंत की 70 ते 75% करार हे अंमलात येण्याच्या पायरीवर असतात. मगाशी तुम्ही काही समस्या पण सांगितल्यात की ज्या जागतिक आहेत, म्हणजे अ, हवामान बदल असेल किंवा ऊर्जेची गरज असेल किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता जी AI आता आली आहे ती आणि त्याच्यासाठी असणारी सुरक्षा असेल, धोरणात्मक भागीदारी असेल किंवा तंत्रज्ञान हस्तांतरण असेल, तर यासारख्या भविष्यातली आव्हानं आणि त्यातल्या संधींच्या दृष्टीने या वर्षीच्या ह्या परिषदेमध्ये नेमकं काय फलित निघालं असं वाटतं आपल्याला? फलित निघालं याच्याबद्दल मी साशंक आहे, पण त्याची चर्चा निश्चित झाली. कारण खास करून ते एआयचं क्षेत्र आहे, की याच्यामध्ये एआय साठी डेटा सेंटरसाठी जेवढी वीज लागते हां, तेवढीच त्याच विजेनी लाखो घरांमध्ये वीज जाऊ शकते. आणि त्याच्यामुळे जेव्हा प्राधान्यक्रम ठरवायचा असतो, की बरोबर. गरिबांच्या घरात वीज पोचवायची का एका डेटा सेंटरसाठी वीज पोचवायची, हं, हं. त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम ठरवताना सरकारचं प्राधान्य वेगळं असतं आणि खाजगी कंपन्यांचं प्राधान्य, जिथे पैसा मिळणार ते प्राधान्य असतं. बरोबर आहे. वातावरणातील बदल असेल किंवा आर्थिक समुद्रातलं खाणकाम असेल किंवा जागतिक सुरक्षा असेल, याच्या बाबतीतही देशांचं प्राधान्यक्रम वेगळं असतं. पण उद्योगांसाठी जर हं, शांतता आणि स्थैर्य असेल तर व्यापार व्यवसाय करण्यासाठी अधिक संधी मिळू शकतात. हं. आणि त्यामुळे या परिषदेत एका एका ठिकाणी ज्याला ग्लोबल साऊथ म्हणतात, विकसनशील देशांचेही प्रतिनिधी, सोमालिया सारख्या देशांचे की जिथे हं. यादवी युद्ध सुरू आहे, त्याचेही अध्यक्ष याला उपस्थित होते. याच्यामध्ये ह्युमन राईट्स मध्ये काम करणारे लोक उपस्थित होते. ज्याला समाजसेवी संस्था आहेत त्याचे प्रतिनिधी याच्यामध्ये उपस्थित होते. आणि त्यामुळे एका दृष्टीने ही हं. चर्चा अधिकाधिक सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने याच्यात प्रयत्न झाले. अर्थात त्याच्यामध्ये कायम काहीतरी त्रुटी दाखवता येतात आणि त्या हो, या परिषदेबद्दलही दाखवता येतील. हो. पण एकूणच सगळे लोक एकत्र येणं आणि त्यांनी चर्चा करणं ही हं. महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आता या दावोससारख्या मंचामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार असेल किंवा म्हणजे 2 देश